दरबारात एकच आरोली दिली होती राजांप्रती, कारण तेव्हा मराठी मनाचा पहिला राजा या भारतवर्षात राजा झाला होता. तो चित्ररथ साकारला होता. त्या चित्ररथात राजा शिवछत्रपतींची भूमिका साकारणारा हा कलाकार ज्याचं नाव आहे टिकम, त्याच्यासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद आपण सर्वांनी द्यायचा आहे. तर पाहुण्यांसाठी एक छानस फायरवर्क, खर तर ऋत्विका, चला क्रीडा रसिकांना परत एकदा, आपले आयोजकच आहेत फक्त, चला अमृत सर कॅरेक्टर फक्त मध्ये धावपट्टीच्या बाजूला नेतील, घोडे धावपट्टीवरती नसावेत एवढी फक्त एक रिक्वेस्ट असेल. चला समोर लाईट ऑफ होईल. प्रेक्षक मायबापा मैदान सोडा, अगदी लगेचच आपण या इव्हेंटला सुरुवात करणार आहोत. बापूजी देव प्रोडक्शन रंग मराठी मातेचा कॅरेक्टर, ज्या कॅरेक्टरनं आताच रघुवीर चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका ज्यांनी साकारली होती, आणि अजून एक अल्बम आहे, या अल्बम मध्ये सुद्धा धर्मवीर छत्रपती संभाजीराजांवरती असलेल्या अल्बम मध्ये सुद्धा हा छानसा भूमिका साकारणारा एक हा उन्नरी कलाकार, ज्या कलाकाराला आपण समोर पाहणार आहोत. चला सर्वांनी प्रेक्षक बाजूला थांबायचं आहे. यांच्यापैकी नाव सांगा कोणतं. मैदान मोकळं करा. फोटोग्राफर, समोरचे जे सर्व कॅमेरामन आहेत, रेडी. भार्गव म्हात्रे स्मरणार्थ माननीय श्री मुकुंद बाबान गावन मित्र परिवार आयोजित ऋत्विका इव्हेंट मॅनेजमेंट अँड फायरवर्क यांच्या माध्यमानं एक छानसा फायरवर्क पाहुण्यांच्या स्वागतासाठी असणार आहे. जोरदार टाळ्यांनी आपण प्रतिसाद द्यायचा आहे. काउंटडाऊन सुरू होतोय. ऋत्विका आपण लाईन अप करून आतमध्ये जाणार. वाकलन टीम चला मैदानाचा ताबा घ्या. ऑफिशियल जातील, क्वालिफाईड पंच चेंडू घेऊन जातील, आमचे कॅमेरामन त्यांना छान कॅप्चर करतील. वाकलन टीम चला इन व्हायचं आहे. आणि तदनंतर पंच विशाल म्हात्रे, नंदू पाटील. ओके, मला वाटतं दोघेच जाणार आहेत सुरुवातीला, विशाल पाटील आणि नंदू पाटील. ऋत्विका इव्हेंटच्या माध्यमाने फायरवर्क्स पाहिलं. या कार्यक्रमातील मुख्य पाहुण्यांमधून या ठिकाणी मॅचला सुरुवात होण्या अगोदर आलेल्या पाहुण्यांचा आदरपूर्वक सन्मान करूया. मुख्य आयोजक सन्माननीय मुकुंदजी बबन गावंड आणि अमित पाटील आपल्याला विनंती केली जाईल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय संजय जी शिंदे इन्व्हेस्टलँड रॉयल्टी ग्रुप ऑफ कंपनीचे मुख्य
आदरणीय सन्माननीय संजयजी शिंदे साहेब यांचा आदरपूर्वक सन्मान मुकुंदजी गावण आणि अमित पाटील माजी सरपंच यांच्या पवित्र शुभास्ते होताना दिसेल. रॉयल्टी मधील उत्तम पारदर्शक व्यवहार बिल्डर्स अँड डेव्हलपर क्षेत्रातील नवी मुंबई रायगड मधील एक प्रचंड मोठं नाव आहे संजयजी शिंदे. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल. या स्पर्धेसाठी ज्यांचं फार महत्वाचं आणि मोलाचं योगदान राहिलं ते आदरणीय संजयजी शिंदे यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होताना दिसतोय. तदनंतर मी विनंती करतोय सन्माननीय उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून मी विनंती करतोय सागरजी पाटील यांना की प्लीज आपल्या पवित्र शुभस्ते रविशेठ भोईर भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्य सदस्य हुरण नगरपालिकेचे विद्यमान उपनगराध्यक्ष आणि माजी नगराध्यक्ष सन्माननीय आदरणीय रविशेठ भोईर सागर पाटील या ठिकाणी सन्माननीय मान्यवरांमधून या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून आदरणीय रविशेठ भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती सागरजी पाटील हॉटेल साई सागर या हॉटेलचे मालक आणि तदनंतर जीवन गावंड यांच्या पवित्र शुभास्ते तदनंतर निर्णयजी यांच्या पवित्र शुभास्ते इथं उपस्थित असणारे ग्रामीण मंडल भारतीय जनता पार्टी उरणचे अध्यक्ष धनेश गावण यांचा आदरपूर्वक सन्मान मी सन्माननीय निर्णयजी किंवा आदरणीय नितीनजी मात्रे यांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभास्ते संयोजकांनी समोर थांबायचं आहे. मुकुंद गावण अमित पाटील सागर पाटील नितीन मात्रे तदनंतर जीवन गावण यांच्या पवित्र शुभास्ते सन्माननीय अतिथी हॅलो चला केतन मात्रेचे सर्व चाहते त्यांना विनंती असेल त्यांना आपण सामना खेळण्यासाठी मैदानाकडे सोडा प्लीज. केतन मात्रेचे सर्व चाहते त्यांना तिथे थांबून राहिले त्यामुळे विनंती असेल त्यांना प्लीज केतन मात्रेंना आपण मैदानाकडे सोडा. प्रचंड मोठा फॅन फॉलोविंग त्याचा आपण पाहिला. आता केतननं कालची रात्र रायगड प्रीमियर लीगची गाजविली. मला वाटतं पहिल्याच मॅच मध्ये 58 धावसंख्या उभ्या केल्या. त्या केतन मात्रेचा फॅन फॉलोअर आहे आणि तिथं मॅच पाहण्यासारखी होईल. या ठिकाणी उपस्थित असणारे सन्माननीय सुशांत पाटील मी विनंती करतोय आयोजकांना आदरणीय सन्माननीय सुशांतजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान सुशांतजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जातोय. निलेशजी अदलिंगे साहेब या ठिकाणी आहेत त्यांचाही आदरपूर्वक सन्मान होईल. मी बलिराम गावण सर नितीनजी मात्रे अमित पाटील सागर पाटील निर्णयजी सन्माननीय निलेशजी अदलिंगे साहेबांचा आदरपूर्वक सन्मान इथं केला जातोय. तदनंतर सन्माननीय सुशांत पाटील भारतीय जनता पार्टी युवा नेतृत्व चिरनेर या ठिकाणी आहेत. मी त्यांना विनंती करेन की आपण विराजमान व्हायचं आहे मान्यवरांनी. सुशांतजी पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचाकडे होताना दिसतोय. तदनंतर माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मुकुंद गावण यांना विनंती करेन की प्लीज आपल्या पवित्र शुभास्ते व अमित पाटील या ठिकाणी सन्माननीय जीवन गावण साहेबांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य अतिथी कक्षामध्ये केला जाईल. तदनंतर ज्येष्ठ समालोचक दिनेश्वर गाताडी यांचं शुभागमन इथं आहे. हे सर्व सामना सुरू होईल त्याकडे कॉन्सन्ट्रेट असणारे आमच्या कॉम्पॅनल मधून रोशन पाटील दिनेश्वर गाताडी सर यांचा आदरपूर्वक सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनेक रील स्टार आहेत. दिनेश्वर गाताडी सर यांचा आदरपूर्वक सन्मान मंचावरती मुकुंद गावंड यांच्या पवित्र शुभास्ते. आता आपल्याला मॅच सुरू होताना एक गर्जना ऐकायची आहे. बाकीच्यांचा सन्मान आपण नंतर करणार आहोत. द्विहृदयी दिगाटीमधील ही शिवकन्या आहे. तदनंतर श्याम मोकाशी आणि नरेश मोकाशी. चला या नरेश मोकाशी यांचा आदरपूर्वक सन्मान. नरेशजी मोकाशी रायगड जिल्हा शिक्षक सेनेचे अध्यक्ष यांच्या पवित्र शुभास्ते. तदनंतर सारडेगावचे विद्यमान सरपंच सन्माननीय
रोशन पाटील, सन्माननीय रोशन पाटील. श्याम मोकाशी साहेब आहेत. चला श्याम मोकाशी साहेब, चला या मंचावरती. आपली उपस्थिती आम्हाला अपेक्षित आहे. या मैदानासाठी प्रचंड मेहनत आणि योगदान ज्यांचं राहिलं, इथे रोशन पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय. मॅच सुरू झाली. पहिला आघात, पहिली विकेट फॉलोअप झालेली आहे. धनंजय पाटील आपल्याला अतिथी कक्षात दिसत आहेत. धनंजय राव, आपला आदरपूर्वक सन्मान. समीर डुंगीकर यांचंही शुभागमन आहे. या ठिकाणी सन्माननीय धनंजय पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान. या ठिकाणी समीरजी डुंगीकर. या ठिकाणी सन्माननीय धनंजय पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान मुख्य मंचावरती होईल. समीरजी डुंगीकर, धनंजय पाटील यांचा आदरपूर्वक सन्मान राहिलाय. मी विनंती करेन संयोजकांना की प्लीज धनंजय पाटील. विकेट जेवढी फास्ट, आउट विकेट पण तेवढीच फास्ट आहे, तुम्ही पाहू शकाल. कचरा शेठ या नावानं प्रसिद्ध असणारे उद्योगपती आहेत. खरं तर राजेंद्र दादा, मी विनंती करेन की त्यांचा आदरपूर्वक सन्मान मुकुंद गावन, मुख्य आयोजक, स्वर्गीय भार्गव मात्रे यांच्या स्मरणार्थ मुकुंद बबन गावन मित्र परिवार आयोजित समर्थ ट्रॉफीचे आयोजकांच्या वतीनं सन्माननीय राजेंद्र दादांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती होतोय. या सर्व मान्यवरांचा मनस्वी आभार आणि त्याचबरोबर सहर्ष केला जातोय स्वागत. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये. आपल्याला पहिल्या सत्रात आवाज ऐकायला मिळतोय. ताऱ्याचा तारा, कर्नाळा किल्ल्याच्या कुशीत बसलेले गाव आहे छोटस, ज्याचं नाव आहे तारा, आणि हा ताऱ्याचा सितारा रोशन पाटील. क्या बात आहे. महाराष्ट्राचा बाईक सम्राट बॉलिंग मार्कमध्ये राहुल साठी शॉर्ट ऑफ प्लेन बॉल बाउन्सरचा वापर करत असताना इथे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलला केतन मात्रला विकेट मिळाला, तोही नमित पाटीलचा. आणि त्यानंतर पुढच्या बॉलला नशिबाची साथ मिळाली, तुर्बे संघाला बॅकवर्डला चौकार आला. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहिला या ठिकाणी हा निर्धाव चेंडू. केतन मात्रे पॉवर प्ले स्पेशालिस्ट, जबरदस्त अष्टपैलू खेळाडू, सध्या चांगल्या फॉर्म मध्ये आहे. त्याला आपण बॉलिंग मार्क मध्ये पाहत आहे. राऊंड विकेट बॅकफुटला गेले, स्लॅश केला बॉलला, पॉइंटचा फिल्डर झेल खाली आलाय, सॉफ्ट डिसमिसल, वन मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का बसतोय अनादी 11 तुर्बे टीमला. खेळाडू बाद झालेत. राहुल कांबळे बॅक टू द डगआउट. आपल्या स्वप्नातील पहिली बाईक 2016 मध्ये खार्डी चषकामध्ये यामा FZ त्यांना मिळाले होते. आणि आजवर या खेळाडूच्या नावावरती तब्बल 39 बाईक करता त्याच्या नावावरती राहिला. एक मोठा रेकॉर्ड, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या या महाराष्ट्राच्या बाईक सम्राटासाठी. जबरदस्त असा खेळाडू. सध्या आपण पाहता उरण नगरीमध्ये रायगड जिल्ह्यातील ग्रामीण क्रिकेटला समृद्ध करणारी स्पर्धा. रायगड जिल्ह्यामध्ये ग्रामीण क्रिकेटचं आकर्षण, सौंदर्य दर्जा वाढवणारी स्पर्धा म्हणजे आदरणीय मुकुंद शेठ गावन मित्र परिवार आयोजित समर्थ चषक 2026 या स्पर्धेचं भव्य दिव्य पर्व. पहिला सामना, यॉर्कर टाकला बॉल, फुल लेंथ आहे, हलक्यात ड्राईव्ह करत असताना त्या ठिकाणी मिड ऑफ कडे खेळलेत फलंदाज. 1 रन या ठिकाणी मिळेल स्वप्नीलच्या बॅटमधून. बॅटिंग करत असताना अनादी 11 तुर्बे टीमला. बघा नेक्स्ट मॅच असेल या ठिकाणी शौर्य शारवी अँड रुवी 11 बोरशिदी, तर एका बाजूला असेल हेदन सारा गावदेवी 11 नांदकर. शहापूरचा संघ बोरशिदी तर त्यांच्या बरोबरीने खेळेल भिवंडीचा नांदकर संघ पुढच्या मॅच मध्ये. रोशन सर, या ठिकाणी पहिलं षटक संपलोय आणि ते संपल्यानंतर या ठिकाणी एक शिवकन्या आलेली आहे. कॅरेक्टर, शिवमय सृष्टी निर्माण केली, वातावरण ही निर्माण करण्यासाठी एक छोटी शिवकन्या आहे. गजानन पाटलांची लेक आहे, नाव आहे द्विहृदयी
गजानन पाटील तिघाटी एक छानशी शिवगर्जना. धीर हृदयला आपण सध्या ऑन स्क्रीन पाहताय. शुभगर्जना तिच्या मुखातून नक्कीच ऐकायला मिळेल. गतवर्षी देखील आम्ही ऐकली. मी शिवकन्या द्विहृदयी गजानन पाटील सर्वप्रथम राजांना मानाचा मुद्रा. सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, भगवतीला चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. हातात घेऊन तलवार शत्रूवर गरजला, महाराष्ट्रात असा एकच शुभ माझा राजा झाला. इतिहास अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या अस्मितेचा विषय आहे. इतिहास अनेकांच्या स्वाभिमानाचा विषय आहे, तर इतिहास अनेकांच्या प्रेरणेचा विषय आहे. खरं तर इतिहास घडवणारी माणसं इतिहास विसरू शकत नाही आणि इतिहास विसरणारी माणसं इतिहास घडवू शकत नाही. 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंच्या पोटी एक शूरवीर तेज प्रतापी बाळ शिवनेरीवर जन्मास आलं. शिवाई देवीच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजी राजे ठेवले. आईचं वात्सल्य वडिलांचे चातुर्य व धाडस यांच्या संस्कारातून शिवाजी नावाचा योद्धा जगास दिला. स्वराज्य स्थापनाची संकल्पना त्यांच्या रक्तात रुजवली. राजांनी वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनाची शपथ घेतली. शहाजीराजांनी माँसाहेब जिजाऊ यांनी लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी रयतेचा अन्याय अत्याचार संपवण्यासाठी स्वतःचा प्रपंच बाजूला सारला आणि स्वराज्याचा संसार उभा करण्याच्या दृष्टीने मोठं पाऊल उचललं. 12 वर्षाच्या शिवबाला घेऊन माँसाहेब पुण्याकडे निघाला. आपल्या पुत्राला एका पित्याने द्यावं तरी काय. शहाजीराजांनी आपल्या पुत्राला एक स्वप्न दिलं, ध्येय दिलं, महत्वाकांक्षा दिली. एवढा विश्वास आहे पुत्रावर. शहाजीराजांनी स्वतः तयार केलेली संस्कृत मधील राजमुद्रा आपल्या पुत्राला लिहिली. काय लिहिलं होतं त्या मुद्रेत ऐका. प्रदीप चंद्रलेखेव वर्धिष्णु विष्णुवंदिता शासुनो शिवशेषा मुद्रा भद्राय राजते. एक पिता काय सांगतो आपल्या पुत्राला. प्रतिपदेचा चंद्र जसा करे निवाळत जातो व साऱ्या विश्वात वंदनीय होतो, त्याप्रमाणे शहाजींचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजमुद्रेचा लौकिक वाढत जाईल व राजमुद्रा लोक कल्याणासाठी चमकेल. बघा काय विश्वास आहे पित्याला आपल्या पुत्राबद्दल. अजून तर स्वराज्याला आरंभ व्हायचा आणि ते अगोदर शहाजीराजे सांगतात, होय आम्हाला खात्री आहे तुमचं राज्य विश्वाला वंदनीय होईल. शहाजीराजांनी शिवबाराजांना भगवा ध्वज दिला आणि सांगितलं, शिवबाराजे तुमच्या उद्याच्या स्वराज्याचा हा भगवा दौलता ध्वज बनवा. पण ध्यानी घ्या राजे, हा भगवा कुणालाही पेलणं शक्य होत नाही. मनगटात रग आणि छातीत धग असावी लागते त्यासाठी, कारण हा साधा नाही. कोण होते शिवबा. 396 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेला बाळ म्हणजे शिवबा. इंग्रज, फ्रेंच, मोगल यांसारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घात म्हणजे शिवबा, सरसरत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमिकावा यासारख्या शास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. रयतेच्या जीवाचा दान म्हणजे शिवबा. गगनकाली मळताना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची
पोवाडा महाराजांची शिवाजी महाराजांची कीर्ती बेभाम होती महाराजांची कीर्ती बेभाम बऱ्या बऱ्यानं फुटलाय घाम याला कोण घाली सन दरबारी पुसती बेगम बरी बेगम म्हणजे आली आली शाची आई बरकत नजर येत तिच्या अंगार दरबार झाला गपगार कोणी घेईना पुढाकार साऱ्यांनीच मानवली हार इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विरा उसळला नाव त्याचं अफजल खान नाव त्याचं अफजल खान जिथं जागता जणू सैतान खाना बोला जाती ठोकून शिवबाला टाकतो जिरदून कौतिक झाले दरबाराचे खान निघाले मोठा गुरमीत त्याचं घोलदय पायदळ फौजा पतलय बक्कल अंगीदार तिचं बल पन्नाला कापी चालचल वाटेत भेटेत त्याला चिरदी ठेचीत खानाची सेना निघाली गावल उठली देवला उद्ध्वस्त केली आया बहिणींच्या आबरू उतरी कोण कोण लोकनाळ्या वाढवल्या इकडे निजाम तिकडे मोघल पलीकडे इंग्रज जो तो हेच बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा थोपणार काही जळवाया होणार चिंतित पंत सरदार अशा वाघिणीचा तो छावा अशा वाघिणीचा तो छावा गणी मला कसा ठेचावा डोक्यात गणी मी कवा बेतीचा राहायला सांगावा प्रतापगडावर आमने सामने बेतीचा सांगावा खानानं हसत हसत कबूल केलं दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान प्रतापगडच्या पायथ्याशी खान आला वेगुमान नाही त्याला जाण शिवाजी राजाच्या करामतीची कळील काय कल्पना युक्तीची राजी खानाच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार शामियाना उभारला होता भेटीसाठीच्या नौबारीला नक्षदार शामियान्याला आणि अशा शामियान्यात खान दौलत दुलत आला सय्यद बंद त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती माला म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला शिवबाच्या संगती माला खान हाक मारितो असरी रुखून नजारा गैरी जिरा जी खानानं राजाला आलिंगन दिलं आणि दगा केला खानदा अभिमान मानाला कत्तारीचं वार तयार केला खरं आवाज झाला चिलखतवत अंगाला खानाचा वार फुका केला खानी अडबडला इतक्यात महाराजानं पोता मंदी बिचवा दखलीला वाघनखांचा मारा केला तळा फाडलं पोताला तळा गेला खानाचा कोथला बाहेर आला जीजी प्रतापगडचे युद्ध जाहले प्रतापगडचे युद्ध जाहले रक्त सांडले पाप सारे मिटले पावन केला कृष्णाचा आघात लाविली गुलामीची होवत मराठीशाहीचा मानला ठातर शिवस्तुती निश्चयाचा मामेरू बौद्ध जनाशी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वर्धवंत
पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी आयशा नाही महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा कारणे शुभ गर्जना आस्ते कदम महाराज गणपती भूपती अश्वपती प्रजापती अष्टवधान जागृत अष्टप्रधान वेष्टित शस्त्रात शस्त्र पारंगत रणधुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय हर हर महादेव तुमचं आमचं नातं काय जय जिजाऊ जय शिवराय रक्ता पिरलंय काय क्या बात है एकदा जोरदार टाळ्या उद्या तर या शिवकन्येसाठी क्या बात आहे पूल करत असताना बॉलला केला मैदानाच्या बाहेर गोल भूषण पाटीलचा आक्रमण मिड विकेटला षटकार बघा शिवस्तुती होती मुख्य आयोजक मुकुंदजी बबन गावंड यांच्याकडून या शिवस्तुतीसाठी रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी या शिवकन्येसाठी येताना दिसतोय जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद असेल खरं तर कॅरेक्टर मध्ये असणारे आपले राजे त्या राजांचा सन्मान तो काय फक्त या ठिकाणी अगदी वस्त्र देऊन आणि इथे मोठा धक्का बसतोय या ठिकाणी बॅटिंग करत असताना अनादी 11 तुर्बेट टीमला कोहिनूर ऑफ नवी मुंबई टेनिस क्रिकेट मधला जबरदस्त हा खेळाडू ज्याला कोहिनूर म्हटलं तर नवी मुंबईचा तो मात्र मैदानाच्या बाहेर चाललाय भूषण पाटील या ठिकाणी इन्व्हेस्टलँड रॉयल्टीचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर संजयजी शिंदे साहेब यांच्याकडून सुद्धा रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी मी मुकुंदजी गावंड यांना विनंती करेन की या कॅरेक्टरमध्ये असणारे राजे शिवछत्रपतींना या ठिकाणी अगदी आपण यथोचित मुजरा करून सन्मान द्यायचा आहे आयोजकांना विनंती असेल की प्लीज मुकुंदजी गावंड तदनंतर त्यांच्या समवेत या सर्व कलाकारांना एकत्र करण्याचं काम ज्या बापूजी देव प्रोडक्शननं केलं अमृत मात्रे ही सर्व टीम खरं तर ज्यांची आहे अनेक सरसेनापती आपल्याला पाहायला मिळतात त्या शिवछत्रपतींना हा सन्मान आहे आमच्या समर्थ ट्रॉफीच्या आयोजकांच्या वतीनं शिवचरणीस तो सन्मान ठेवला जाईल खरं तर ज्या राजांच्या छबीसमोर उभं राहण्याची सुद्धा हिंमत नाही अंगावरती अगदी काटा उभा राहील आणि म्हणूनच त्या राजांच्या चरणांवरती जणू हा हे हिंदू संस्कृतीचं पवित्र श्रीफल अमृत मात्रे यांना विनंती असेल सलग 3 बॉल 3 षटकार जर का फलंदाजाने मारले तर सन्माननीय सुशांतजी पाटील चिरनेर यांच्या वतीने 3000चं पारितोषिक आलं फलंदाजाला त्या शिवकन्येला 2000 रुपयाची धनराशी आहे अमृत मात्रे यांचाही सन्मान होईल सन्माननीय अमृतजी मात्रे मुकुंद गावंड यांना विनंती असेल अमृत मात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान या मुख्य मंचावरती पुष्पगुच्छ ट्रॉफी आणि त्याचबरोबर शॉल देऊन त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला जाईल 20वा धाव फलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 खेळाडू बाद 20 या ठिकाणी अमृत मात्रे यांचा आदरपूर्वक सन्मान होतोय कॅरेक्टरची ओळख करून दिली रघुवीर चित्रपटामध्ये हा छत्रपती शिवाजी महाराजांचं खरं तर कॅरेक्टर याच कलाकाराने साकारलं होतं 2018ला दिल्लीच्या राजपथावरती राज्याभिषेकामध्ये राजांच्या कॅरेक्टरमध्ये असणारा कलाकार हाच आहे मुंबईमधील या कलाकाराचं सर्वांनी त्याचं अभिनय आवडला असेल तर जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद या मंचावरती त्यांच्यासाठी द्यायचा आहे सह्याद्री सोलर एनर्जीचे नितीन मात्रे यांच्याकडून शिवकन्येसाठी रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी जाऊया परत एकदा कॉम्बॉक्स मध्ये या सत्राच्या उत्तरार्धातील खेळ आता आपल्याला परत एकदा मायक्रोफोन वरून ऐकायला आणि खाली बसणाऱ्या अतिथी कक्षातील सन्माननीय अतिथींचा आदरपूर्वक सन्मान
एक सत्रानंतर निश्चित केला जाईल त्याबद्दल प्रथमतः त्यांची दिलगिरी व्यक्त केली जाते. O2 रोशन पाटील सर. धन्यवाद आदरणीय महागुरु नितेशजी पंडित सर यांना तुम्ही ऐकताय. जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला. धाव फलकावरती आहेत त्या ठिकाणी 3 खेळाडू बाद 20. जीत तयार चौथ्या षटकासाठी. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट फुल लेंथ बॉल. कबसला मात्र क्रॅकिंग कव्हर डीप मध्ये फिल्डर आहे थ्रू दी कबस. सेकंडचा कॉल रिस्क घेत असताना 2 धावा कंप्लीट केल्या दोन्ही फलंदाजाने. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी मिळतील. बॅटिंग करत असताना अनादी 11 तुर्बे टीमला धाव संख्या फार कमी आहे. आवडलं असेल परत एकदा सर्वांनी आता ते एक्झिट होत आहेत. सर्वांनी टाळ्यांचा प्रतिसाद द्यायचा आहे. O2 कॉम्बॉक्स. क्या बात आहे. दमदार सुरुवात या स्पर्धेची आपण होताना पाहत आहे आणि संपूर्ण आमचे कलाकार त्यांचा देखील विशेष मी या ठिकाणी आभार व्यक्त करेन. या स्पर्धेच्या निमित्ताने तमाम प्रेक्षकांच्या वतीने मान्यवरांच्या वतीने चांगलं सादरीकरण त्यांनी देखील या ठिकाणी केलंय त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. पहिला सामना या स्पर्धेचा अनादी 11 तुर्बे तर एका बाजूला सह्याद्री सोलर जीजी स्पोर्ट्स वाकण या टीम मध्ये ही लढत आपण पाहत आहे. पहिलं सत्र ज्या ठिकाणी बॅटिंग आले तुर्बे संघाच्या वाट्याला आणि आतापर्यंत 3.1 चेंडूचा खेळ संपलाय. 22 धावा पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. स्कोर ऑफ द विकेट खेळत असताना कव्हर पॉइंटला बॉल निघालाय दणदण करत. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल निघाला सीमा पार. रन्स मधील 4 चौकार. मसौरण तालुक्याचा एक नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा हाय पिरकोन गावाचा. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही टीम अक्षय तेट यांचं आगमन नांदकर आणि एका बाजूला बोरशेती. चला दोन्ही टीमचे कर्णधार आपण रिपोर्टिंग करा. आपण मधल्या सत्रानंतर लगेच टॉसकडे जाणार आहोत. उत्तम शिवकर आपण थांबायचं आहे. उत्तमजी शिवकर. सलग 3 षटकार जो फलंदाज मारेल त्याला सन्माननीय समाजसेवक उद्योजक सुशांतजी पाटील यांच्या वतीने 3000. आता नशिबाची साथ वाईट +4 हा पंजा मिळेल. तुर्बे टीमला मोमेंटम शिफ्ट करून देणारा रिव्ह्यू वापरला जीतने. वाईट बॉल साठी चेक केलं जाईल. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी आपण घेतोय. या ठिकाणी घेतलेली आहे. आई एकविरा इव्हेंट या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेचं टेलिकास्ट आपण होताना पाहत आहे. आज पहिली रात्र आणि पहिल्या सामन्यामध्ये तोबा गर्दी या स्पर्धेचं यश आहे. उडण परिसरामध्ये स्पर्धा म्हटली की या मैदानाची स्पर्धा ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. तिसऱ्या पंचाने सांगितलं हा बॉल वाईड आहे त्यामुळे रिव्ह्यू गमावला. पहिल्या इनिंग मधला फिल्डिंग टीमने वाकण संघाने. वाईट +4 5 धावा या ठिकाणी मिळतील टीम तुर्बेला. धावसंख्येमध्ये बदल टोटल धावसंख्या धावफलकावरती 31. 31 धावा 3 खेळाडू बाद 31. आदरणीय मुकुंदजी गाभण यांना आपण पाहता ऑन स्क्रीन. आमचे सर्व या स्पर्धेचे आयोजक यांच्या माध्यमातून दमदार असं आयोजन नियोजन. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. याही वेळा लॉफ केला बॉलला. एक्सा कव्हरला डीप मध्ये गॅप आहे आणि बॉल चालला एका टप्प्यावरती. 1 बाउन्स इनटू द फॅन सीमा पार. हा संघर्षमय चौकार 4 धावा.
क्या बात आहे. 4 धावा या फटकावरती मिळाल्या. सलग 3 षटकार मारले तुर्बे संघाच्या फलंदाजाने. तर प्रतापजी कडू यांच्या वतीने देखील 2000चं पारितोषिक आलं फलंदाजांना. म्हणजे 3 षटकार तब्बल 5000. सुशांतजी पाटील समाजसेवक उद्योजक यांच्या वतीने देखील 3000 आणि प्रतापजी कडू यांच्या वतीने देखील 2000 सलग 3 षटकारासाठी हे पारितोषिक आलंय. यस, आता बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आलाय. इथे व्हाईट बॉल चेक केला जाईल. बॅटिंग टीमने रिव्ह्यू वापरला. प्रत्येक इनिंगला तुम्हाला एक रिव्ह्यू देण्यात येईल आणि कंपल्सरी दोन्ही एंड तुम्हाला सोडायचे आहेत आणि प्रत्येक ओव्हरसाठी तुम्हाला फ्रेश बॉलर या ठिकाणी यूज करायचा आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अगदी आपण पाहिला वाईड लाईन कॉरिडॉरच्या आतमधून बॉल ट्रॅव्हल झाला विकेट किपरकडे. त्यामुळे अगदी योग्य निर्णय तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून देखील मिळाला. हा लिगल बॉल आहे, त्यामुळे रिव्ह्यू बॅटिंग टीमने देखील गमावलाय. 5 षटकांचा सामना आणि 5 फ्रेश गोलंदाज या स्पर्धेमध्ये तुम्हाला वापरायचे आहेत. 2 मित्र, एका बाजूला आमचे स्पर्धेचे आयोजक नितीन मुकुंदजी गावण आणि एका बाजूला नितीनजी म्हात्रे. रिव्ह्यू एक असेल. ऑन फील्ड अंपायर केव्हाही रिव्ह्यू घेऊ शकतील. घेतोय आणि खरं तर आता जो रिव्ह्यू वापरला बॅटिंग टीमने तो देखील त्यांनी गमावलाय. दोन्ही संघाने एक रिव्ह्यू दिला होता तो मात्र गमावलाय. नितीनजी म्हात्रे एका बाजूला वाकंग संघाचे पुरस्कर्ते, दुसऱ्या बाजूला स्वतः मुकुंदजी गाबन. लॉफ केला बॉलला डाऊन दी ग्राउंड. व्हॉट अ शॉट. अफलातून फटका लॉंग ऑफच्या बाहेर. 6 धावा षटकार. खरं तर अनादी 11 तुर्बे संघाकडे, कारण मागच्या ओव्हरमध्ये तब्बल 21 धावा आल्या जीतच्या अगेन्स्ट. पहिल्या 3 ओव्हरमध्ये फक्त 20 होता. 41 धावा धावफलकावरती आहेत. आता अंतिम षटक बाकी आहे, स्लॉग ओव्हर. या अगोदर नानकर टीम हेदानंद सारा, गावदेव 11 नानकर, तर एका बाजूला शौर्य शारवी अँड रुबी 11 बोरशेती. दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. तिसरा सामना असेल धैर्य एंटरप्राइजेस धारावी, त्यांच्या अपोजिट खेळ हरिप्रसाद स्टील टेंबिवली. चौथा सामना असेल खतर विन्सी अँड प्रिन्सी स्पोर्ट्स योद्धानी बामण डोंगरी, तर दुसऱ्या बाजूला असेल देवांश रिबा स्पोर्ट्स गोडसईब. उत्तम शिवकर सरांना विनंती करेल. घोडेवाले आमचे उत्तम शिवकर दादा यांना विनंती आहे, आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. सागर पाटील यांना विनंती आहे, आपण कॉम्बॉक्सशी संपर्क साधा. उत्तम शिवकर सरांना विनंती आहे, घोडेवाले आपणास विनंती आहे, आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. आपण व्यासपीठाकडे यावं. मागच्या ओव्हरमध्ये 21 आल्या, पहिल्या 3 ओव्हरमध्ये 20 होत्या. आता अंतिम षटक बाकी आहे. चला, हा सामना देखील रफ अँड टफ आहे. बिग फाईट. नवी मुंबईचा संघ तुर्वे, तर एका बाजूला कल्याण ग्रामीण मधला संघ या ठिकाणी आपण पाहू शकाल. खरं तर मैदानामध्ये वाकण संघ, दोन्ही संघांचे पुरस्कर्ते, त्यांचा देखील मनापासून आपण या ठिकाणी आभार व्यक्त करूया. मी मगाशीच म्हटलं, स्वतः आमचे आयोजक आदरणीय मुकुंदजी गावण सर, तर एका बाजूला आमचे या ठिकाणी सह्याद्री सोलरचे प्रोप्रायटर नितीनबाई म्हात्रे यांचा संघ आपण पाहता. वाकण बिग फाईट लास्ट ओव्हर अंतिम षटकासाठी वाकण संघाचा गोलंदाज या ठिकाणी बॉलिंग मार्क पडते आलाय. निशांत भोईर. निशांत भोईर हा खेळाडू अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये आला. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेट. फर्स्ट बॉल फुल लेंथ फ्लिक केला बॉलला मिड विकेटला. फिल्डर जज करतोय, झेल टिपलाय. पहिल्याच बॉलला विकेट काढलाय निशांतने. आणखीन एक धक्का बसतोय टीम तुर्बेला. पण सन्मान चिन्ह देऊन प्रकाश गावड सरांच्या पवित्र शुभ हस्ते, पाटील सरांच्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान बघायला मिळतोय. धन्यवाद सर. स्वप्नील कांबळे हा खेळाडू लास्ट ओव्हरच्या पहिल्याच बॉलला त्या ठिकाणी झेलबाद झालाय. मैदानाकडे नवीन फलंदाज हेमंत पाटील, तुर्बे संघाचा एक अष्टपैलू खेळाडू, यावेळेस मात्र मैदानाकडे 6व्या क्रमांकावरती चाललाय. इथून येणाऱ्या पुढच्या 5 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले तर किमान 50+ टार्गेट तुम्हाला होताना पाहायला मिळेल.
समोर टाकला बॉल, बॅक टू द बॉलर, वेगात मारला होता, फॉलो मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला होता गोलंदाज दिशांनी. दरम्यान एक सिंगल मेल रोहितला हवी होती स्ट्राईक, तो मात्र स्ट्रायकिंग एंडला आलाय, ज्याने मागच्या ओव्हरमध्ये आक्रमक बॅटिंग करत असताना तब्बल 21 धावा कुठल्या होत्या जीपच्या अगेन्स्ट, तो खेळाडू होता स्ट्रायकिंग एंडला आलाय. लास्ट ओव्हरमध्ये त्या ब्लास्ट करावी लागतील. धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत आहे ती म्हणजे खरं 42. संजयजी शिंदे साहेबांना आपण पाहता, आमचे आदरणीय रवी भोर साहेब ऑन स्क्रीन आपण पाहता खरं मंचावरती या सामन्यांचा आनंद घेत असताना आजच्या या स्पर्धेचे आमचे प्रमुख सत्कार मूर्ती, त्यांचं मनपूर्वक स्वागत. बॉल तयार, निशांत समोर, रोनित पाटील हा खेळाडू स्टार्टिंग एंडला. याही वेळेला हेलिकॉप्टर लँड झालाय बरोबर आपण पाहिला ब्लॅक स्क्रीन समोर, एका टप्प्यावरती 1 बाउन्स इनटू द फॅन, सीमा पार, 4 धावा चौकार. न भूतो न भविष्यते असं दमदार आयोजन आपण पाहता या स्पर्धेचं. समर्थ चषक 2026 संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाचं आता लक्ष लागले या स्पर्धेवरती. तब्बल 33 बाईक आणि एक 4 चाकी 4 व्हीलर कार तुम्ही या स्पर्धेमध्ये पाहताय. खास आकर्षण आहे या स्पर्धेचं. नेक्स्ट बॉल रोनितसाठी गती कमी करता प्रयत्न होता, व्हेरिएशन अंगलट आलाय, बॉल चाललाय अगदी शरीरापासून दूर, अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, वाईड बॉल. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या धाव फलकावरती आपण लागताना पाहताय 47. अर्धशतकाच्या उंबरट्यावर त्याला सुरुवात दळमळी झाली, अडखळ सुरुवात झाली, परंतु आता शेवट मात्र रोनित मैदानामध्ये गोड करताना पाहायला मिळेल, ज्याने 8 बॉल मध्ये आपल्या संघासाठी आतापर्यंत 21 धावांचं योगदान दिले असा खेळाडू पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंड वरती येताना आपण त्याला पाहताय. याही वेळेला हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड, स्ट्रेट हिट, परंतु इथे मात्र केतन मात्र डीप मध्ये आहेत. रनआउटची संधी, खेळाडू झाला रनआउट. हेमंतला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट सॅक्रिफाईस करत असताना रोनितसाठी 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का टीम तुर्बेला. सामना चालू असताना कोणी मैदानामध्ये जाऊ नका केतनकडे. आणि खेळाडू कक्षाजवळ जे प्रेक्षक बसले त्यांना विनंती आहे थोडं आपण बाजूला व्हा प्लीज. फक्त खेळाडूंना तिथून मात्र येण्या जाण्यामध्ये थोडा अडथळा निर्माण होण्याची काळजी आपण घ्या. सर्वांनी बाजूला व्हा. बघा काय पहिला सामना असं वाटतं फायनलच चालू आहे, इतकी गर्दी आहे, प्रचंड गर्दी मैदानाच्या चहू बाजूला आपण पाहताय. हा खर तर या स्पर्धेचे संपूर्ण आमचे मानबिंदूत केंद्रबिंदूत आमचे प्रेक्षक मोठ्या संख्येने सहभागी होता आपण त्यांना पाहताय. रोनित ऑन स्ट्राईक. याही वेळेला ओव्हर पिच लॉफ करत असताना उंची घेतली, अंतर कमी कापलंय. केतन डाऊन दी बॉल, झेल किरण आहेत क्षमा असावे, किरण डीप मध्ये आहे, झेल टिपलाय आणि इथे मात्र आणखीन एक धक्का बसलाय. बॅटिंग करताना तुर्बेला खेळाडू बाद झालेत. रोनित बॅक टू द डगआउट. योगदान दिलं त्या ठिकाणी रोनितने. तो मैदानाच्या बाहेर चला. नवीन फलंदाज राकेश ऑन स्ट्राईक. शेवटच्या षटकातील काही बॉलचा खेळ बाकी आहे. इथे देखील बंबाला लेग लांचा प्रयत्न होता, डाऊन दी लेग, पंचांचा इशारा, वाईड बॉल वेगात टाकला, लाईन खराब असल्या कारणाने पंचांनी जमिनीला हात केले. समांतर बॉल होता, अवांतर. 1 रन या ठिकाणी मिळेल. 49 धावा अर्धशतकाच्या उंबरट्यावरती आहे त्या ठिकाणी अनादी 11 तुर्बे संघ. बरोबर 20 मध्ये आपण पाहता स्वतः केतन म्हात्रे, त्यांचे मोठे बंधुराज किरण म्हात्रे त्या ठिकाणी फील्ड पोझिशन मध्ये तुम्हाला पाहायला मिळते. लॉंग ऑन लॉंग ऑफ कडे जबरदस्त फिल्डिंग मधलं स्टँडर्ड दाखवत असताना हे खेळाडू वाकण टीम, तर दुसऱ्या बाजूला तुर्बे, या दोन टीम मध्ये या स्पर्धेमधला पहिला सामना आणि तोबा गर्दी प्रेक्षकांची आपण पाहताय. लास्ट ओव्हर मधील काही बॉलचा खेळ बाकी आहे. राकेश साठी फोर्स केला बॉलला, वन शॉट, एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर, एक्स्ट्रा ऑर्डिनरी फटका. लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट आणि या षटकाराच्या मदतीने धावा फलकावरती आल्या तब्बल 55. 6 खेळाडू बाद 55 धावा. टार्गेट सेट झालं. 56 धावांचा चेस पुढच्या इनिंग मध्ये करायचा वाकण टीमला आणि एका बाजूला 56 धावा डिपेंड करायच्या त्या ठिकाणी तुर्बे टीमला. जशी डावाला सुरुवात होईल पुढच्या सत्रामध्ये. येस, नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. बोरशेती विपक्ष नांदकर दोन्ही संघनायक आमच्या सोबत जोडले गेलेत.
समर्थ चषक 2026 कैलासवासी भार्गव मात्रे स्वांच्या स्मरणार्थ मान्य श्री मुकुंद भवन गावण मित्र परिवार आयोजित पर्व 11 आणि 11व्या पर्वामधील नेक्स्ट मॅच असेल आपण पाहू शकाल. बोरशेती विपक्ष नांदकर या दोन संघ नायकांमध्ये नाणेफेकीचा कौल होईल. मी विनंती करेन शिंदे साहेबांना विनंती करेन, मुकुंद गावण सर शिंदे साहेबांना विनंती करेन आपल्या पवित्र शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. साहेबांना जरा संजय शिंदे साहेबांना विनंती करेन. नेक्स्ट मॅच रवी भोर साहेब आणि शिंदे साहेब आपण आज विनंती आहे आपण यावं. दोन उभयतास कर्णधारांना आपण शुभेच्छा द्याव्यात. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल. एका बाजूला असेल बोरशेती, दुसऱ्या बाजूला नांदकर, दोन्ही दिग्गज टीम आणि या दोन दिग्गज टीमांविरुद्धची ही लढाई. तत्पूर्वी नाणेफेकीचा कौल आपण करूयात. येस, नाणेफेकीचा कौल बघायला मिळेल. हेड या टेल. हेड. नाणेफेकीचा कौल जिंकलाय बोरशेती संघानं. निर्णय काय असेल? आम्ही पहिल्यांदा फिल्डिंग करू. हे पर्व 11 आणि या 11व्या पर्वानंतर या मैदानावर आल्यानंतर सभोवार जो प्रेक्षक मायबापांची तुडुंब गर्दी, हा ओसंडून वाहणारा महासागर, काय सांगू शकाल? नक्कीच खरंच खूप मोठी स्पर्धा आहे, कारण की ग्राउंडवर आलो तेव्हाच एवढा क्राऊड होता आणि एवढ्या विभागातील मला वाटतं सगळ्यात मोठी टुर्नामेंट आहे आणि एवढी पब्लिक अजूनपर्यंत एरियात कधी नव्हती बघितली. मुकुंद गावंड आयोजित म्हटलं की ही तुडुंब गर्दी नेहमीच असते. आयोजनाबद्दल काय सांगू शकाल? नक्कीच खरंच खूप मोठं आयोजन आहे आणि त्याच्याने ग्राउंड देखील चांगला मेंटेन केलेला आहे. खेळायला मजा आहे. सर, त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय, काय सांगू शकाल? नांदकर या मैदानावर चांगला खेळ करतील का बोरशेतीच्या विपक्ष? प्रयत्न तर चांगला खेळ करण्याचाच असेल. चांगला खेळ प्रत्येक वेळी होईल ही शाश्वती कोण देऊ नाही शकत. आम्ही 100% आमचा एफर्ट टाकू मॅचमध्ये. येस, खूप साऱ्या शुभेच्छा असतील. जाऊया नेक्स्ट आपण सन्मानांकडे वळूया. तत्पूर्वी या सगळ्या सत्कारामुळे अभिनंदनाने खरं तर या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत करेन. पुन्हा एकदा शब्दाने स्वागत करेन. दोन्ही कर्णधारांना खूप साऱ्या शुभेच्छा देताना संजय शिंदे साहेब या समर्थ चषकाचे प्रमुख आधारस्तंभ आपण ज्यांना म्हणूयात, ते काही कार्यानिमित्त बऱ्याच ठिकाणी जायचं आहे त्यांना. अगदी थोड्याच वेळात तिथं रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर साहेबांचं देखील आगमन होणार आहे. शिंदे साहेबांच्या वतीनं या स्पर्धेकरता 33 स्कूटी आणि एक 4 व्हीलर कार त्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रदान करण्यात आले. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर हे योगदान खूप मोठं आहे. तत्पूर्वी मान्यवरांची बांधियाळी इथं उपस्थित आहे. आम्हाला थोडासा वेळ मिळतोय, तत्पूर्वी आम्ही या मान्यवरांचा यथोचित मान सन्मान करू इच्छितोय. मी भारतीय जनता पार्टीचे आणि खरं तर ही स्पर्धा यशस्वी करण्याकरता निलेश पाटील साहेबांनी खूप मोठं योगदान दिले. कोपरली गावचे, त्यांचा आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. विनंती असेल आयोजकांना आपण त्वरित पटापट घ्यायचं आहे, कारण लगेचच सामन्याला सुरुवात होणार आहे. येस, आयोजकांना विनंती आहे. दादा, महेश दादा, चला पटापट घ्या. छोटे निलेश पाटील सरांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. माईची उबदार शाल, प्रेमाचा प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतर रह म्हणून इथूनच द्या ना, इथूनच द्या ना, तिथून ते इथूनच द्या पटापट. येस, निलेश पाटील साहेबांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. यावं समोर सर, या निलेश पाटील सर, आपण यावं इकडे. येस, ओके, इथं समोर आलं तर गेटअप येईल जरा. यश, निलेश पाटील सरांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. खूप मोठी मेहनत मुकुंद गावंड मित्र परिवारच्या वतीनं. खरं तर हे कुटुंबच आहे. मुकुंद गावंड आणि अमित पाटील, सागर पाटील, नितीनजी म्हात्रे आणि सगळ्या नरेश मोकाशी असतील, श्याम मोकाशी असतील, यांनी भरसक प्रयत्न केलेत, अथक प्रयत्न, आणि त्या प्रयत्नांना खूप सारे यश देखील येताना दिसतंय. एवढी मोठा जनसमुदाय आमच्यासोबत बघू शका. पुणारे गावचे ग्रामपंचायत सदस्य विद्यमान रसिकजी पाटील यांची ही मेहनत खूप मोठी आहे. त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. महेश गावंड यांना विनंती असेल की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. धन्यवाद सर. खूप मोठं योगदान आणि या योगदानाचा आणि या कर्तृत्वाला सन्मान केला जातोय. या समर्थ चषक 2026 अर्थात पर्व 11 मध्ये आपलं भव्य दिवस स्वागत केलं जात आहे. तदनंतर माजी सरपंच बिरखोनगावचे कमलाकरजी गावंड साहेब आमच्यासोबत जोडले गेलेत. त्यांनाही विनंती आहे, त्यांच्या नेतृत्वाखाली खऱ्या अर्थानं हा मुकुंद भवन गावंड मित्र परिवारानं अथक मेहनत घेतली आहे, म्हणून कमलाकर गावंड साहेबांचा देखील आम्हाला यथोचित मान सन्मान करावायचा.
महेश गावण साहेबांना विनंती करून आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण त्यांचा यथोचित मान सन्मान करावा. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन हा सन्मान स्वीकारताना कमलाकर गावण साहेब. त्यानंतर साडेगावचे आणि एक माजी क्रिकेटपटू तथा माजी सरपंच अर्थात संदीप पाटील साहेब आमच्या सोबत जोडले गेले, त्यांचाही आम्हाला यथोचित मान सन्मान करायचा आहे. तर संदीप पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान आम्हाला करावायचा आहे. मी विनंती करेन सागर पाटील, आपणाच विनंती असेल, सागर पाटील सर आपण यावं. सागर पाटील सर आपण यावं. आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते इथं उपस्थित असणाऱ्या प्रमुख पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान करावा. सागर पाटील दादा यावं आपण. नेक्स्ट आपण नितेश म्हात्रे सर, सामाजिक कार्यकर्ते साडेगावचे, यांना विनंती असेल आपण यावं, मंचकावर यावं. मी सागर पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण खरं तर खूप मोठी मेहनत, मग आमंत्रण पत्रिका वाटप करण्यापासून अगदी छोटी मोठी जी कामं आहेत ती या माणसाने केलेली आहेत, म्हणून या व्यक्तिमत्वाचा मान सन्मान सागर पाटील साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते होताना दिसेल. धन्यवाद सर. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ते औरेगावचे पुनीत भाई आमच्यासोबत जोडले गेलेत, त्यांना विनंती करेन पुनीत भाईंना आपणही यावं, आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. पुनीत भाई सरांना विनंती आहे, औरेगावचे सामाजिक कार्यकर्ते यांना विनंती आहे. त्यानंतर खुपटेगावचे आदरणीय समीर पाटील साहेब आमच्यासोबत जोडले गेलेत. माझा आवाज जर तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण यावं पटकन. समीरभाई पाटील साहेबांना विनंती आहे. त्यानंतर अमित म्हात्रे सर पालेगावचे, यांनाही विनंती आहे आपण समोर यावं, आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. कारण लगेचच जास्त वेळ दौडू नका. मी ज्यांची नावं घेणार आहेत, समीर पाटील साहेब आमच्यासोबत जोडले गेले, खुपटेगावचे एक आदरणीय व्यक्तिमत्व उद्योगपती हे आमच्यासोबत जोडले गेले, त्यांचा यथोचित मान सन्मान आम्हाला करायचा आहे. महेश गावणकर सरांना विनंती करेन की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते यथोचित मान सन्मान त्यांचा करावा. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन म्हणून सन्मान चिन्ह देऊन समीर पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान. त्यानंतर पुणारे गावचे सामाजिक कार्यकर्ते आणि भारतीय जनता पार्टीचे युवा नेते संदेश पाटील साहेब आमच्यासोबत जोडले गेलेत. संदेश पाटील सर आपण यावं. संदेश पाटील सर पुणारे गावचे आदरणीय व्यक्तिमत्व, आपणही यावं, आम्हाला तुमचा यथोचित मान सन्मान करायचा आहे. तदनंतर एक आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते अर्थात विलास गावण सर आमच्यासोबत जोडले गेले, त्यांना विनंती असेल आपण मंचकावर समोर यावं, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करावायचा आहे. मी येस विलास गावण सरांना मी बोलवू इच्छितोय, आपणास विनंती आहे पट्टापट यावं, कारण लगेचच मोठी स्पर्धा आहे आणि मोठ्या सामन्यासाठी प्रेक्षक खोलंबलेत. विलास गावण सरांचा आपण यथोचित मान सन्मान करूयात. महेश गावण यांना आपण विनंती करणं आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण विलास गावण सरांचा यथोचित मान सन्मान करावा. तदनंतर रमाकांत गावण सर हे देखील आमच्यासोबत आदरणीय व्यक्तिमत्व जोडले गेले, त्यांनाही विनंती असेल आपण मंचका समोर यावं, आम्हाला तुमचा देखील यथोचित मान सन्मान करावायचा आहे. अगदी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत करणं हे अमितजी पाटील असतील, सागर पाटील असतील, मुकुंदजी पाटील असतील, नितीनजी म्हात्रे असतील, या सगळ्यांनी अगोदरच सूचना दिल्या. JNPTचे विद्यालयाचे मुख्याध्यापक रमाकांत गावण सर आमच्या या कार्यक्रमस्थळी उपस्थित आहेत. येस APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती साहेबांच्या त्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केलेले आता JNPT विद्यालयाचे प्राचार्य रमाकांत गावण सर यांचा यथोचित मान सन्मान. पिरकोण गावचे सुपुत्र अर्थात महेश गावण यांना विनंती करून आपल्या पवित्र शुभ हस्ते हा सन्मान त्यांना द्यावा. धन्यवाद सर. आपण समर्थ चषक 2026 चा थरार पाहू शकतोय. येस ओव्हर टू कॉम्बॉक्स कुणाल दाते सर. धन्यवाद. रोशन पाटील सरांचा आवाज तुम्ही ऐकलात आणि याच दरम्यान डॉट बॉलची समाप्ती झाली. आता विकेट आली आहे. फलंदाज केतन मात्रे बाद झाला आणि त्याच्यानंतर थोडासा दबाव आहे नक्कीच वाकड्यांच्या टीमवर, कारण या मॅच मध्ये एक चांगलं टार्गेट, फायटिंग टार्गेट उभारलंय. सुरुवात लवकर मोठ्या फटक्याने करण्याचा प्रयत्न आणि त्याच्यानंतर एक षटकार यायला, हा षटकार मारला होता प्रीत भोईरने जो मिड विकेट रिजन मध्ये, आणि त्याच्या अगोदर केतनची विकेट वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरला झेल टिपून मिळवली होती पहिल्याच ओव्हरच्या दरम्यान अभिने. त्याच्यामुळे 8 धावा झाल्यात आणि या परिसरामध्ये आल्यानंतर गर्दीचा उच्चांक नेहमीच पाहिलाय. प्रेक्षक मोठ्या संख्येने येत असतात, दर्दी प्रेक्षक आहेत या परिसरातले. रायगड प्रीमियर लीग सुरू आहे सोनारीमध्ये, तरी देखील इकडे जास्त गर्दी आहे.
त्याचं कारण आहे आज दिग्गज दादा संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. सगळ्यांच्या नजरा या स्पर्धेवर आहेत. वाकणचा संघ तुर्बेच्या विरुद्ध खेळतोय, बोरशेतीचा संघ नानकरच्या विरुद्ध खेळणार आहे, त्याच्यानंतर दारावे आणि टेंबिवलीची मॅच आणि त्याच्यानंतर बामण डोंगरे आणि त्यांच्या विरुद्ध गोरसाई ब असं सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे आज अनेक दिग्गज खेळाडू ग्रामीण गटातले इन ऍक्शन असणार आहेत या समर्थ चषक 2025 मध्ये. मुकुंदजी गावंड, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार, अमितजी पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेली स्पर्धा. फ्लाय स्लिप मध्ये बॉल निघालाय सर, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅटची कडा घेत असताना आहे तो चौकार. तो 56 टार्गेट आहे. अब तक 56. एक चांगला चित्रपट आला होता नाना पाटेकर यांचा. अब तक 56. एका टीमचा एन्काउंटर होईल. एक संघ बाहेर जाईल आणि असे फटके मारले तर आणखीन लवकर बाहेर जाईल. मिड विकेट सीमारेषा पलीकडे बॉल सीमा पार येते, वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याड हा षटकार. आतापर्यंत प्रीतने दोन्ही षटकार त्याच रिजन मध्ये, त्याच झोन मध्ये त्याच्या पॅट मधून आलेले आहेत. मिड विकेटला काय फलंदाजी, लेफ्ट हँडेड बॅटर ज्यावेळेला मिड विकेटला असे फटके मारतात, त्याचा स्टान्स पहा, खेळण्याची पद्धत पहा. चांगलं क्रिकेट खेळतोय प्रीत. टीमची धावसंख्या 18, 56चं टार्गेट आहे. फ्लाय स्लिप मध्ये परत एक वेळा बॉल हवेत आहे. कॅच इटचा कॉल केला. हेमंतने कोणती चूक केलेली नाहीये. विकेट आली राकेशच्या खात्यात. फलंदाज प्रीत आउट. खात्यामध्ये एक मोठी विकेट आहे, कारण तिथे मग अशी नमीत होतात, तिथून फिल्डर चेंज करण्यामध्ये महत्वाचा हातखंडा भूषण पाटीलचा राहिलाय. प्रचंड अनुभव आहे. एक दिग्गज खेळाडू आहे भूषण, जो यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतो आणि त्याचमुळे विकेटचं श्रेय त्यालाही जात आहे, हेमंतलाही जात आहे, गोलंदाजालाही जात आहे. कारण ट्रॅप होता, मागचा बॉल शॉर्ट होता, त्याच्यावर पुल केला, षटकार मारला, त्याच्यानंतरचा बॉल थोडासा वाईड यॉर्कर बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यावर विकेट मिळवली आहे. टीमची धावसंख्या 18, 2 फलंदाज 5. ओव्हर नंबर सेकंड. राकेश गोलंदाजीसाठी नवीन फलंदाज आता मैदानामध्ये येतोय. मयुरेश भोईर, जीत भोईरच्या बरोबरीने. ओ मागचा पाय वाकवलाय मिड विकेटला, बॉलला उडवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा येतोय फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. फेमस हाय, फेमस उरण तालुक्याचा, फेमस उरण तालुक्याचा. एक नंबर हाय आयोजन या पिरकोन गावाचा, हाय या पिरकोन गावाचा. समर्थ चषक यो नावाचा, हाय या पिरकोन गावा. मागच्याही हंगामात या स्पर्धेची चर्चा राहिली, याही हंगामात या स्पर्धेची चर्चा होणारच आहे. कारण प्रथम क्रमांकासाठी 11 बाईक आहेत, द्वितीय क्रमांकासाठी 5 आहेत, तृतीय क्रमांकासाठी 3 आहेत, चतुर्थ क्रमांकासाठी 3, 5वं बक्षीस 2 बाईक आहेत आणि त्यानंतर 6वं बक्षीस देखील 2 बाईक असणार आहेत. मालिकावीरासाठी आकर्षक कार असणार आहे, 4 व्हीलर कार. त्याच्यामुळे चर्चा सुरू झाली आता समर्थ चषक 2025 ची. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मुकुंदजी गावंड, त्यांचा मित्र परिवार आणि अमितजी पाटील यांची स्पर्धा. ओ स्वीप मारलाय, झाडू शॉट, बॉलचा लेडीप स्क्वेअर लेगला थोडासा थांबतोय. 1 रन कंप्लीट. दुसरा धावेचा प्रयत्न, रनआउट चान्स आहे, मात्र इथे एकच धाव मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 25 धावा, 25. 56च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. प्रचंड दर्दी प्रेक्षकांची गर्दी नेहमीच अनुभवली आहे या परिसरामध्ये ज्या वेळेला स्पर्धा होतात. मग डे फॉर्मॅटमध्ये असो किंवा डे नाईट फॉर्मॅटमध्ये असो किंवा रात्रकालीन क्रिकेटच्या स्पर्धा असो, हे प्रेक्षक मायबाप मोठ्या संख्येने येत असतात. त्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे मुकुंद बबन गावंड मित्र परिवाराच्या वतीने समर्थ चषक 2026 मध्ये.
स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं. 25 धावा झाल्या स्कोर बोर्डवर. परत एक वेळा राकेश पुढचा बॉल घेऊन जीतसाठी ड्राईव्ह केलाय जीतने समोरच्या बाजूला. बॅक टू द बॉलर. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात. केतन या परिसरामध्ये पहिल्यांदा खेळण्यासाठी आलाय. गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली परंतु फलंदाजीमध्ये त्याला अपयश आलंय. एक मोठा खेळाडू लवकर परतला परंतु नक्कीच या मॅच मध्ये 18 बॉलचा खेळ शिल्लक आणि 18 बॉल मध्ये धावा करायच्या 31. थँक्यू. हे पहा प्रेक्षक मायबाप केतन मात्रे 39 बाईक त्याने आतापर्यंत जिंकलेल्या आहेत. 4 व्हीलर कार जिंकलेल्या आहेत 6. पहिली बाईक 2016 मध्ये त्याने खार्डी चषकामध्ये या मॅपझेट ही जिंकली होती. गावदेवी खार्डी चषक चर्चा त्याही स्पर्धेची नेहमीच असते. इथे गर्दीचा उच्चांक तुम्हाला पाहायला मिळेल. जिथे प्रेक्षकांना जागा मिळाली तिथे प्रेक्षक आपल्याला पाहायला मिळतात. 18 बॉल मध्ये 31 धावांची गरज आहे. मॅच ऑन. 18 बॉल 31 रनची गरज आहे. गोलंदाजी मध्ये आलाय हेमंत पाटील. पहिलाच बॉल प्रचंड वेग. हेमंतची खासियत आहे. हेमंतकडे लवचिकता आहे. कधी कधी चुका होतात हेमंतकडून परंतु एक वेगवान गोलंदाज म्हणून त्याची एक चांगली ख्याती आहे. चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर त्याने हाताळलाय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. त्याच्यामुळे हा सामना सहजासहजी अनादी 11 तुर्बे सोडणार नाहीयेत. बॉल हवेत आहे. गगनचुंबी बॉल सीमारेषा पलीकडे हाय तो उत्तुंग षटकार. काय फटका सजवलाय. टायमिंग पहा फटक्यावर. बॉलला अक्षरशः पंख लावले आणि सरळ बॉलला पाठवलं मयुरेशने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी 31 धावा. सफल झाला आणि यावेळेला काय फटका सजवला. इम्प्रुव्हायझिंग फटका. मागचा पाय वाकवत असताना आउटसाइड ऑफ स्टंपचा बॉल खेचून पाठवलाय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. 4 धावांसाठी चौकार. अत्याधुनिक फटके आहेत. हे जर पूर्वी तुम्ही खेळले असतात तर नक्कीच तुमचे जे प्रशिक्षक आहेत कोचेस आहेत ते कानाला पकडून बाहेर काढायचे परंतु आता हे फटके मारले की प्रेक्षक टाळ्या वाजवतात आपसुक वाजवतात. हे बदलले क्रिकेट. परत एक वेळा लॅप स्वीप. हा बॉल देखील चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. थांबणार की नाही. नाही बॉल सीमा पार येतो. चौकार. 4 धावा. $39. काय फलंदाजी सध्या सुरू आहे. खूपच चांगला लॅप स्वीप मारलाय. धावा मिळताना दिसतंय 4. सध्या तरी वाकण संघाचं पारडं जड आहे. तुर्बे या टीमच्या विरुद्ध खेळत असताना मॅच ऑन आहे. खतरनाक सामना इथे रंगत असताना पहिलीच मॅच पैसा वसूल आहे या स्पर्धेची. त्याच्यामुळे चर्चा आहे या क्रिकेटच्या स्पर्धेची. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा येत आहेत येणाऱ्या हंगामामध्ये. या हंगामात यमुना सामाजिक संस्था शेलगर यांच्या वतीने MG ट्रॉफीचं आयोजन करण्यात आलं. उल्वे विभागामध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि 21 बाईकचा रणसंग्राम महेश स्पोर्ट्स क्रीडांगण शेलगर येथे रंगणाऱ्या पाहायला विसरू नका. ही देखील स्पर्धा आय थिंक 27 तारखेपासून ही स्पर्धा 1 तारखेपर्यंत रंगणार आहे. 27 मार्च ते 1 एप्रिल. बॅटची कडा फ्लाय स्लिप मध्ये बॉल टर्न होतोय. चांगली फिल्डिंग नमित पाटीलची. तोपर्यंत एक सिंगल तिथे मिळते. या सिंगलच्या मदतीने धावा झालेल्या आहेत 40. 56च्या लक्ष्याचा पाठलाग करायच्या 16 करायच्या 13 मध्ये असेही सामने रंगतात. 1-2 डॉट बॉल आले तर दबाव बनवू शकतो वाकडांच्या संघावर परंतु जोपर्यंत ठाणे जिल्ह्याचा शूरवीर नाव त्याचं जीत भोईर हा खेळाडू मैदानामध्ये असेल तोपर्यंत हा सामना नक्की वाकण टीमसाठी आहे कारण तो कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळतो.
बॉल हवेत आहे आणि आता त्याची विकेट मिळाली तर कमबॅक होऊ शकतं तुर्बे टीमचं. आता कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट नाही, इथे रिस्क घेतली आहे फलंदाज बाद. आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत. मुकुंद बबन गावंड, उरण तालुका उपाध्यक्ष आहेत भारतीय जनता पार्टीचे. पूर्व विभागाचं अनमोल रत्न अर्थात गोल्डन मॅन, ज्यांचं खऱ्या अर्थानं ड्रेस हे एक वेगळ्या ढंगेनं असतं. 6 रात्रीला 6 प्रकारचा ड्रेस असतं की रात्रीमध्ये सुद्धा तो उजळत असतो. असे साडेगावचे अजित भाई यांचं इथे आगमन झालं. मनपूर्वक समर्थ ट्रॉफीच्या वतीने आम्ही त्यांचं प्रथमतः करतो स्वागत. खास आकर्षण या स्पर्धेचं समर्थ चषकाचं अजित दादा पाटील. थँक्यू. ओ टू सर. त्याचबरोबर अमितजी पाटील, माजी थेट सरपंच, विद्यमान सदस्य दिघाटी यांच्या माध्यमातून समर्थ चषक तुम्ही पाहताय. मान्य श्री मुकुंदजी गावंड, त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या वतीने ही क्रिकेटची स्पर्धा 16 तारखेपासून 21 पर्यंत रंगणार आहे. आणि आता धावा करायचे आहेत 12 बॉलमध्ये 16. मगाशी सांगितलं होतं 13 मध्ये 16 करायचे होते, आता 12 मध्ये 16 करायचे आहेत. आणि आता बॅटल रंगताना दिसेल. नमित पाटील आहे गोलंदाजीसाठी आणि त्याच्या समोर फलंदाजीसाठी मयुरेश भोईर, ज्यांनी आतापर्यंत इम्प्रोवायझिंग फटके चांगले मारलेत. 12 बॉल आणि 16 धावा हे समीकरण या मॅच मध्ये असेल. 40 धावा झाले. 56च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 56 टू विन आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आता येईल मजा या मॅच मध्ये, कारण फलंदाज जीत आउट झाला, त्याची विकेट आली. त्याच्यानंतर एक ऊर्जा दिसते मैदानामध्ये, हालचालींना वेग येतोय. भूषण पाटील फील्ड सेट करतोय, जाळं विणलं जात आहे. या जाळ्यामध्ये अडकतील का वाकडांचे खेळाडू, असे अनेक प्रश्न तुम्हाला देखील भेडसावत असतील. सह्याद्री सोलर जीजी स्पोर्ट्स वाकडांच्या विरुद्ध अनादित 11 तुर्बे असा हा सामना रंगत असताना पहिली मॅच रोमांचक. परत एक वेळा इम्प्रोवायझिंग फटका, फ्लाय स्लिप मध्ये फिल्डर आहे आणि तिथे मात्र बॉलला थांबवण्यामध्ये यश आलंय. डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. हे फटके नमित पाटीलच्या विरुद्ध मारणं एवढं सोपं नाहीये. गोवा ग्रुप बिरकुंपाल यांच्याकडून सह्याद्री सोलर्स जीजी स्पोर्ट्स वाकणला शुभेच्छा आहेत. 11 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे आता या मॅच मध्ये. नमित पाटीलने पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. मॅच ऑन. पहिला सामना रोमांचक, पैसा वसूल. ड्राईव्ह केला, ऑन ड्राईव्ह, गॅप मध्ये चाललाय, जमिनी लगत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे, धावा मिळताना दिसतील. 4 येतोय चौकार. लॉंगॉनला फिल्डर नव्हता, एक आश्चर्याचा धक्का होता या बॉल साठी मला तरी. आणि शेवटी चौकार आलाय. हा बॉल चांगला आहे. नमित सापडल्यानंतर उसळी घेतोय, कदाचित खांद्याला लागला असा दिसतोय बॉल. तोपर्यंत पॉइंटला लेग पायचा इशारा, बरोबर अंदाज आणि तेवढ्याच चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 45, 45 धावा. मॅच ऑन आहे. 11 धावा करायच्या आहेत. बॉल शिल्लक आहे तुमच्याकडे 9 बॉल मध्ये 11 धावांची गरज आहे. मॅच ऑन. पहिला सामना कमालीचा रंगतोय. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. 11 धावा या काढाव्याच लागतील निर्णायक विजयासाठी. हा नियम आहे या स्पर्धेमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला कंपल्सरी धावा चेस कराव्या लागतील. नेक्स्ट मॅच अगदी थोड्याच वेळात बोरशेती विरुद्ध नांदकर. दोन्ही टीम रेडी राहायचंय. लगेच तुमचा सामना खेळला जाईल. त्यानंतर दारावे टेंबिवली अशी लढत असणार आहे आणि त्याच्यानंतर बामण डोंगरीच्या विरुद्ध खेळ गोरसैबी भिवंडीचा एक तादा संघ. पुढचा बॉल. परत एक वेळा हा एक आगळा वेगळा फटका. दादा सुपला शॉट, बॉल सीमा पार, येतोय चौकार. स्टाईलने मारलाय, बरोबर फाईन लेग आतमध्ये दिशा दिली. फाईन लेगला चौकार वसूल केलाय फलंदाज किरण मात्रे यांनी. केतन मात्रे यांचे बंधू आहेत किरण मात्रे. धावा मिळतात 4. टीमची धावसंख्या 49. 7 पाहिजेत आता.
हो हा बॉल चांगला कटर टाकलाय, बरोबर वळवलाय, इथे डॉट बॉल येईल. डॉट बॉलची समाप्ती म्हणजेच काय आता 7 मध्ये 7 धावांची गरज आहे. असेही सामने शेवटच्या बॉल पर्यंत जातात, शेवटच्या बॉल पर्यंत रंगतात. त्याच्यामुळे क्रिकेटचा इतिहास राहिला या मैदानावर आणि त्यातल्या त्या स्पर्धेमध्ये नेहमीच रोमांचक सामने प्रेक्षकांनी पाहिलेत, अनुभवलेत. हा देखील सामना तसाच रंगेल असं वाटतंय. हा बॉल महत्वाचा आहे. फुलटॉस बॉल ऑन साइडला दिशा दिली, डीप मध्ये फिल्डर येत आहेत वेगाने, एक धाव तर मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो चांगला केलाय विकेट किपर भूषणच्या हातात. ओव्हरची समाप्ती होईल आणि आता समीकरण आहे तुमच्या समोर 6 बॉल, 6 बॉल मध्ये 6 धावांची गरज. धावा झाल्यात 50. समोरच्या लॉजिस्टिक पार्कच्या जवळ ज्या कोणी गाड्या लावलेल्या आहेत त्या ठिकाणी कंटेनरला हाताळणी करताना थोडेसे अडथळे येतोय. सगळ्यांना विनंती करेन, मग त्या 4 व्हीलर असतील, बाईक्स असतील, त्यांनी बाजूला करा, अन्यथा त्या क्रेननं बाजूला केले जातील अशा त्यांच्या प्रशासनाकडून सूचना आम्हाला येताना दिसत आहेत. आम्हाला सहकार्य करा. लगेचच आपल्या बाईक्स ज्या असतील, कोणी 4 व्हीलर्स लावले असतील किंवा बाईक्स असतील, कारण त्यांच्या कामाला अडथळा येतोय, तर त्या लगेचच बाजूला कराव्या अशी आपणास विनंती असेल. येस, तदनंतर सुपर ओव्हर खेळवली जाईल. कंपल्सरी चेसिंग नाही आहे. नियम समर्थ चषकाच्या वतीनं पर्व 11 मधला नियम आपण पाहू शकाल. जर सामना बरोबरी सुटला तर सुपर ओव्हर खेळवण्यात येईल. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची सूचना, प्रेक्षक माय बापा, जर लकी ड्रॉ तुम्हाला काढायचा असेल तर 200 रुपयाचं कुपन, 100 रुपयाचं कुपन असेल आणि ती जी मदत असेल, जी निधी, ती प्रत्येक या विभागातील शाळांना प्रदान करण्यात येईल. आणि तो भाग्यवान विजेता कोण असेल, कारण अगदी अंतिम दिवशी आपण तो एक लकी ड्रॉ खोलणार आहोत आणि मग तो नाव, मोबाईल नंबर, गावाचं नाव आणि एक आकर्षक अशी बाईक देखील त्याला सुपूर्द करण्यात येईल. त्यामुळे प्रत्येकाने, अगदी प्रेक्षक बाबा, 6 बॉल मध्ये 6 धावा करायच्या. आहे. या मॅच मध्ये रोमांचक अवस्थेमध्ये सामना 6 मध्ये 6. टाय झाला, सुपर ओव्हर आहे, बॉल हवेत आहे. 1 रन तर मिळताना दिसेल. भूषणकडे बॉल ट्रॅव्हल होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न, 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. रनिंग बिटवीन द विकेट चांगली आहे, त्याच्यामुळे आता 4 धावांची गरज आहे. 2 धावा इथे मिळाल्यात. 5 मध्ये 4 हे समीकरण आता या मॅच मध्ये असणार आहे. कंपल्सरी टार्गेट चेस नाहीये या स्पर्धेचा नियम. जर सामना टाय झाला, बरोबरी सुटला, तर मात्र सुपर ओव्हर खेळली जाईल अशी माहिती आलेली आहे आयोजकांच्या वतीने. 5 बॉल 4 धावांची गरज या मॅच मध्ये. पुढचा बॉल गोलंदाजीसाठी सज्ज. लास्ट ओव्हर, भाविन पाटील ड्राईव्ह केला समोरच्या बाजूला, प्रयत्न सुरू आहे. एक सिंगल तिथेही मिळताना दिसेल आणि या सिंगलच्या मदतीने धावा वाढतात. धावा झाल्यात आतापर्यंत 53. 3 धावेची गरज. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. एखाद दुसरा डॉट बॉल आला, एखादी विकेट आली मॅच मध्ये तुर्बे संघ, एखादा मोठा फटका आला, सामना फिनिश आणि पहिला विजय वाकण संघाचा इथे पाहायला मिळू शकतो. अशा दोलायमान अवस्थेमध्ये सामनाने, असेच सामने प्रेक्षकांना आवडतात. प्रेक्षक त्याच्यासाठीच येत असतात, पैसा वसूल मॅचेस पाहण्यासाठी. आणि पहिला सामना ज्या वेळेला असा रोमांचक अवस्थेमध्ये इथे रंगतोय, त्यावेळेला प्रेक्षकांचा नक्कीच पैसा वसूल झालाय. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची तुम्ही अनुभवली आतापर्यंत. पहिल्याच मॅच मध्ये भरपूर मोठ्या संख्येने व्ह्यूवरशिप देखील आपल्याला प्राप्त झाली आहे. एकविरा इव्हेंट या स्पर्धेमध्ये टेलिकास्ट केलं जात आहे. 7000 प्रेक्षक ऑनलाईन सामन्याचा आनंद घेतात. बॉल मागे चाललाय, शॉर्ट थर्डला बॉल अडवलाय, तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली जाईल. लेग बायचा इशारा. 2 धावेची गरज आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मी म्हटलं होतं 1-2 डॉट बॉल मॅच मध्ये कमबॅक तुर्बे टीमचं. एक मोठा फटका मॅच वाकण टीमच्या खिशात. आणि सध्या भाविन देखील चांगली गोलंदाजी करतोय. नक्कीच यंगस्टर आहे, अनुभव कमी आहे, परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कमी अनुभवामध्ये देखील तुम्हाला खूप काही शिकायचं असतं क्रिकेटमध्ये. ते करून दाखवावं लागेल. आता 7078 प्रेक्षक सध्या सामन्याचा आनंद घेतात आणि 1,08,228 प्रेक्षकांनी आतापर्यंत भेट दिली आहे. म्हणजे पहा, पहिला सामना अजून संपायचा आहे. 1,00,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली देखील. ही खासियत आहे या स्पर्धेची, हे प्रेम आहे या स्पर्धेवरचं, या परिसरातल्या प्रत्येक प्रेक्षकाचं. बॉल हवेत आहे, चान्स आहे का पाहावं लागेल. बॉल चालला डीप मध्ये, कव्हर्सला सीमारेषा पलीकडे, टायमिंगच्या जोरावर षटकार आणि हा सामना इथे जिंकलाय टीम सह्याद्री सोलर जीजी स्पोर्ट्स वाकणने. अभिनंदन टीम वाकण.
तुमच्याशिवाय ही स्पर्धा नक्कीच नाहीये. खरं तर काल रायगड आणि ठाणा रायगड प्रीमियर लीगच्या माध्यमातून सामना कुणाल तर सर बघितला होता. चला 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 लगेच ज्या टीमने फिल्डिंग घेतले मैदानामध्ये लगेच फिल्डिंग साठी उतरायचं. टीम बोरशेती आणि नानकर या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. मयुरेश भोईर ठरला या मॅचचा हिरो. 11 बॉलमध्ये 26 धावांची खेळी त्याने साकारली. 2 षटकार 3 चौकार मारलेत. मयुरेश मॅन ऑफ द मॅच.